आज पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। आज पत्रकार परिषदेचे आयोजन आपला जो स्पेशल समरी रिव्हिजनचा जो कालावधी आहे, ज्याच्यामध्ये आजच्या डेटमध्ये जो आपण मतदार यादी प्रकाशित केलेला आहे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक मतदार यादी प्रकाशित झालेला आहे, त्या मतदार यादीच्या संदर्भात आणि मागच्या काही महिन्यामध्ये झालेल्या कामाच्या संदर्भात आज या पत्रकार सभा घेण्यात आली। विशेषतः याच्यामध्ये दोन तीन गोष्टी उल्लेखनीय आहे। महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। 921 वरून आज 927 महिला प्रत्येक 1000 पुरुषांच्या मागे आहे। ही एक अतिशय चांगली वाढ या महिला मतदारांच्या मध्ये झालेली आहे। तशाच आपल्या दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे। 19,000 दिव्यांग मतदार आहे। मागच्या ज्यावेळी निवडणूक कालावधी होता, आपले मतदार यादीचे 0.41% मतदार दिव्यांगमध्ये नोंदवण्यात आले होते। आज त्या प्रमाण 0.55% पर्यंत गेलेलं आहे। तिसरा जो महत्त्वपूर्ण विषय या पूर्ण मतदार कार्यक्रममध्ये घेण्यात आलेला आहे ते आहे की आपल्याकडे जो मतदार केंद्र आहे त्या मतदार केंद्रामध्ये 5ची वाढ झालेली आहे। मागच्या टाईममध्ये 3,559 मतदार केंद्र होते, आता 3,564 मतदार केंद्र या ठिकाणी आहे। आपल्याकडे जो साधारण लोकांची जो वय वाढत आहे, म्हणजे ॲव्हरेज एज वाढत आहे, त्याचा परिणाम हे झालेला आहे की आज आपले मतदार यादीमध्ये जवळपास 73% जनता ही आपल्या मतदार यादीमध्ये आहे। एक चांगली बाब आहे। मी आपले सर्व लोकांना विनंती करतो की आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही आपण तपासून घ्यावा, आपले मतदार केंद्राला भेट द्यावा आणि त्या ठिकाणी काही त्रुटी राहून गेली असेल या फोटो चुकला असेल या काही इतर माहिती त्याच्यामध्ये चुकली असेल तो ते आपण प्रयत्न करून घ्यावा। 2.5 लाखपेक्षा जास्त नवीन एपिक कार्ड या कालावधीमध्ये मागच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जनरेट झालेले आहे। ते आपल्याला पोस्टलच्या माध्यमातून ऑलमोस्ट 99% एपिक कार्ड पोस्टलच्या माध्यमातून पाठवण्यात आले। याचा अर्थ आहे की आपला ॲड्रेस प्रूफ जो आहे ते योग्य आहे। या सगळ्या गोष्टीच्या योग्य प्रमाणे नियोजन करण्यात आलं आहे आणि आपले मतदार केंद्राची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पण एक सुमारे 5 कोटी रुपये अशोर्ड मिनिमम फॅसिलिटी, त्याच्यामध्ये शौचालय आहे, पिण्याची पाण्याची सोयीचा विषय आहे, लाईटचा विषय आहे, पंख्याचा विषय आहे, जो एक आदर्श मतदार केंद्रामध्ये असला पाहिजे। हे जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक मतदार केंद्रामध्ये व्हावा याच्यासाठी आपण सूचना दिलेली आहे आणि निधी मंजूर करून दिलेली आहे। सर, एकूण किती मतदार आपले आहेत आणि त्याच्यामध्ये कितीने वाढ झाली आहे हे चिंचकर साहेब सांगतील। आपल्या जिल्ह्याचे विभिन्न घराला भेट देऊन त्या ठिकाणी सर्वेक्षण करत आहे। गोखले इन्स्टिट्यूटकडून याच्याबद्दल सर्वे फॉर्म आणि ॲप तयार करून देण्यात आलेलं आहे। ॲपची लॉग इन प्रत्येक सर्वेअरच्या करून देण्यात आलेली आहे। या ॲपची प्रशिक्षण प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्यात आली, जिल्हास्तरीय घेण्यात आली आणि सर्व सर्वेअर्सची प्रशिक्षण झालेली आहे। त्याच प्रशिक्षणमध्ये मास्टर ट्रेनर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स पुणे वरून या ठिकाणी प्राप्त होते आणि याच्याबद्दल म्हणजे आजपासून सर्वेक्षण या पूर्ण जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी प्रत्येक घराला सुरू झालेली आहे। किती दिवसामध्ये सर काम पूर्ण करायचं? या सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 6 ते 7 दिवसची मुदत आपल्याला देण्यात आलेली आहे आणि यामध्ये वेळेवर सर्वेक्षण पूर्ण व्हावा याच्यासाठी नोडल अधिकारी आणि 75 असिस्टंट नोडल अधिकारी म्हणून जिल्ह्याचे विभिन्न प्रमुख अधिकारीला नेमण्यात आलेलं आहे। याबद्दल आपण प्रशासनाच्या तर्फे पूर्ण प्रयत्न करतोय की अचूक आणि वेळेवर सर्वेक्षण पूर्ण होणार पाहिजे। जनतेला काय आवाहन कराल? जनतेला माझी हे आव्हान आहे की सर्वेयर्सला आपण घराला प्रवेश द्यावा आणि जो काही त्यांनी प्रश्न विचारला ते स्पष्टपणे आणि सत्य उत्तर त्याच्यासाठी आपण द्यावं। Hello guys, please like, comment and subscribe our channel.